पहलगाममध्ये जिहादी अतिरेक्यांनी धर्म विचारून हिंदू पर्यटकांना गोळ्या घातल्या। त्यानंतर देशभरात हिंदू मुस्लिम दरी निर्माण होईल ही पाकिस्तान आणि जिहादी अतिरेक्यांची स्वप्न धुळीला मिळाली। मात्र ती संधी साधून देशातील जिहादी स्लीपर सेल सक्रिय होतील अशी शक्यता वर्तवली गेली होती। भिवंडीतील पडघ्याजवळ बोरिवली गावामध्ये अशा धर्मांध प्रवृत्ती डोकं वर काढताना दिसल्या। दहशतवाद विरोधी पथकाने अशा 21 ठिकाणी छापेमारी केली। साकीब नाचनसारखे बॉम्बस्फोटामध्ये शिक्षा भोगून आलेले अतिरेकी आणि त्यांचे धर्मांध शागिर्द एटीएसच्या रडारवर आहेत। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। भिवंडीतील पडघ्याजवळ कुख्यात बोरिवली गावामध्ये दहशतवाद विरोधी पथकाने पुन्हा कारवाई केली। कुख्यात यासाठी की या गावात सिरियाच्या आयसिस या जिहादी संघटनेची पाळमुळं खोलवर आणि दूरवर पसरली आहेत। या गावानं स्वतःला अल शाम म्हणजेच सिरियाचा स्वतंत्र भाग घोषित केलं होतं। 2 वर्षांपूर्वी इथं राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला सुद्धा उतरावं लागलं होतं। मुंबईतील वेगवेगळ्या बॉम्बस्फोटात शिक्षा भोगलेला सिमीचा कुख्यात अतिरेकी साकीब नाचन याच गावचा। या गावात मध्यरात्रीपासून 21 ठिकाणी एटीएसची छापेमारी सुरू झाली। ही शोधमोहीम 10 तास सुरू होती। भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळ बोरिवली या ठिकाणी एटीएसने छापेमारी केलेली होती आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर 21 घरांवरती छापेमारी ही करण्यात आली होती। त्यामध्ये 6 घरमालक जे ते मिळालेले नव्हते। आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा जो आहे, अनेक गाड्या ज्या आहेत त्या गावामध्ये दाखल झालेल्या होत्या आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर एटीएसची जी जवळपास 21 ते 22 टीम या ठिकाणी दाखल झालेली होती आणि जवळपास 21 ठिकाणी जे छापेमारीला सुरुवात करण्यात आली होती। त्यामध्ये साकीब नाचन यांच्या घरावर देखील ही छापेमारी करण्यात आली। या कारवाई दरम्यान अनेकांच्या घरातून मोबाईल हँडसेट, तलवारी, सुरा, मालमत्तेबाबत संशयास्पद दस्तावेज, दहशतवादाला उत्तेजन देणारे आक्षेपार्ह कागदपत्र जप्त करण्यात आली। साकीब नाचनच्या घरी देखील सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं। साकीबच्या नातेवाईकांची देखील चौकशी करण्यात आली। पडघ्याजवळच्या बोरिवली येथील कुख्यात अतिरेकी साकीब नाचन भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषणे देऊन लोकांना देशविरोधात कारवाया करण्यासाठी प्रेरित करीत होता। त्यामुळे त्याचे कट्टर समर्थक सक्रिय झाल्याची आणि ते देशाच्या विरोधात कटकारस्थान आणि घातपाती कारवाई करण्याची शक्यता असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती एटीएसला मिळाली होती। चौकशी पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। एटीएसच्या कारवाईनंतर पडघ्याचा साकीब नाचन पुन्हा चर्चेत आला। मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी साकीब नाचन याला काही वर्षांपूर्वी अटक केली होती। तेव्हापासून पडघा, साकीब नाचन आणि बोरिवली गाव नेहमीच चर्चेत राहिलंय। कोण आहे साकीब पाहूया। 1980च्या दशकात सिमी या बंदी घातलेल्या संघटनेमध्ये त्यानं प्रवेश केला। काही वर्षातच सिमीच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रमुखपदी तो पोहोचला। 2002 आणि 2003 मध्ये मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी तो आरोपी होता। 1999च्या दशकात पाकच्या ISI साठी काम केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। ISI प्रकरणी 1992 मध्ये नाचनला अहमदाबादमध्ये अटक झाली। 2001 मध्ये त्याची सुटका झाली। मात्र 2002-03 मधील लोकल बॉम्बस्फोटात त्याचा हात असल्याचा संशय होता। 27 मार्च 2003 मध्ये पडघामधील बोरिवली गावात त्याला अटक झाली। 2007 मध्ये कोर्टाकडून त्याला दोषी जाहीर करण्यात आलं आणि 10 वर्षांची शिक्षा त्यानं भोगली। जेलमध्ये चांगल्या वागणुकीमुळे 2017 मध्ये त्याची सुटका झाली। ऑगस्ट 2023 मध्ये मुलगा शमील नाचनचा आयसिस सोबत संबंध असल्याच्या संशयात अटक करण्यात आली। डिसेंबर 2023ला स्वतः साकीबला देखील आयसिस सोबत संबंध असल्याच्या संशयातून अटक झाली। पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर नंतर भारतातील स्लीपर सेल सक्रिय होणार असा कयास बांधला जातोय। त्यामुळेच महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात छापेमारी सुरू आहे। जागोजागचे पडघे, बोरिवली, कोंढवे, जागोजागचे साकीब नाचन वेचून काढून वेळीच त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे। भारताचा देशप्रेमी नागरिक म्हणून आपणही डोळे उघडे ठेवणं, सजग राहणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। भिवंडीहून अनिल वर्मासह सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।